ज्या प्रकारे मुंबई गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत आहे, तशीच काहीशी प्रतीक्षा राजेवाडी आंबडवे राज्यमार्गाच्या कामामध्ये पाहावयास मिळत आहे. राजेवाडी आंबडवे राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्ष सुरू आहे. याच राज्यमार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचे काम आजही अपुरे आहे. त्याचे मूळ कारण कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा आहे. या ठिकाणी काढण्यात आलेला तात्पुरता मातीचा सर्व्हिस रस्ता एका तासाच्या पावसाने पाण्याखाली जात असल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी अक्षरशः कंटाळून गेलेत. पावसाचा जोर कायम असल्यास या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे आता मनसे कार्यकर्ते याबाबत आक्रमक होऊन आमरण उपोषण करणार आहेत. आपण पाहू शकताय की पावसाला जवळ आला की मोऱ्यांची कामं आणि किंवा पुलांची कामं चालू करतात. 2 ते 3 महिन्याचा कालावधी मापलंचं एक बघितलं तुम्ही, जे जवळजवळ 4 महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही. इथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेसगा आणि माती गेले. परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोडीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकतो हा ठेकेदार, ह्यात डोके म्हणजे विचाराच्या पलीकडे विषय आहे. म्हणून ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे. आता आपण उभे आहोत तेलंगा गावामध्ये. हा ब्रिजचं काम चालू आहे. पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि 2 ते 2.5 तास सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं. तुम्ही पाहू शकताय मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे. हे असंच जर चालू राहिलं तर येते 8 ते 10 दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनाने करून काही पर्याय मार्ग ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही अमरण उपोषणाला बसू. शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.